जे श्रम भावना आज आपला लेग अँड शोल्डरसाठी त्या भावना आपला पाहिजे फर्स्टमध्ये तर काही नाही झालं, पण फर्स्ट आपला क्रेडिंग ते घेऊन झालं. स्टार्टिंगला आता आपण मंदिराचे दर्शन, त्यानंतर लगेच आपण जिमला सुद्धा निघू. तर भावना आपलं पाहिजे जस्ट महादेवच्या मंदिरात दर्शन तर झालं. आता आपण डायरेक्ट जिमकडे निघू. तर भावना आपण बाई जस्ट जिममध्ये राहिलो. आज आपला लेग अँड शोल्डरसाठी स्टार्टिंगला आपण सगळं वॉर्मअप करून घेऊ. छान होई. आपण तर बाई पूर्ण भिजलो पण आहे. पाऊस होता तरी आलं आज आपण जिमला. तर भावना आपलं भाई पाऊस दिसतं आता कधी जाईन काय माहीत, पण भाई आपण थोडंफार तर भिजलं आहे. आता हे काय आपलं अजून भिजणारच आहे. वॉर्म बिवॉर्म झाल्यानंतर थोडंफार अजून. तर भावना आता आपण स्टार्टिंगला सगळं वॉर्मअप करून घेऊ. अँड आजचे वर्कआउट्स आपले भाई शोल्डर अँड लेगचे भाई परफेक्ट असणार आहे, ज्याने की आपलं शोल्डर अँड लेग परफेक्ट ट्रेनसुद्धा होणार आहे अँड ग्रोथ होणारच आहे. तर भावना आपण आता स्टार्टिंगला सगळं वॉर्मअप, त्यानंतर लगेच आपण शोल्डरचे वर्कआउट्स करून घेऊ. तर भावना आपलं बाई स्टार्टिंगला सगळं वॉर्मअप तर झालं. आता आपण फर्स्ट शोल्डरचे सगळे बेस्ट वर्कआउट्स करून घेऊ. आपल्या बाई शोल्डरचे किती आपले 4 वर्कआउट झालेत, ज्याने की आपल्या बाई शोल्डरचा बाई परफेक्ट पम्पसुद्धा झाला आहे. तर भावना आपल्या बाई शोल्डरचे पूर्ण वर्कआउट तर झालेत, प्लस आपले 3 सेट 15 to 20 रेपिटेशनसुद्धा झालेत. तर भावना आता आपण सगळे लेगचे वर्कआउट्स करून घेऊ.
तर पाहून आपलं पाहिजे लेगचे सुद्धा सगळे वर्कआउट झालं. फर्स्ट आपण लेग एक्सचेंजपासून स्टार्ट केलं, त्यानंतर लेग रेस, त्यानंतर आपले लंचेस मारले आणि लास्टला लेग प्रेस देऊन पूर्ण लेग प्रेस आपल्या लेगचे सुद्धा वर्कआउट झालं. प्लस आपले भाई परफेक्ट ट्रेनसुद्धा झालं. तर भावना आपलं भाई लेगचे सुद्धा वर्कआउट तर झालं. आता आपण फर्स्ट घरी निघू आणि आपले मिल्स कंप्लीट करून घेऊ. तर भावना आपलं बाई जस्ट फर्स्ट मिलसुद्धा झाले. फर्स्ट मिलमध्ये आपण सत्तूमध्ये आज आपण बाई 100 ग्राम ओटसुद्धा मिक्स केले, ज्यामध्ये आपल्याला आरामात 30 to 35 ग्राम प्रोटीन भेटून जाईल पूर्ण त्या शेकमध्ये. प्लस आपल्या बल्किंगला पण बेस्टच आहे. तर भावना आपलं बाई फर्स्ट मिल तर झालं. थोड्या टाईमनंतर आपण सेकंड मिलसुद्धा खाऊन घेऊ. तर भावना आपलं बाई जस्ट सेकंड मिलसुद्धा झालं. सेकंड मिलमध्ये आपण बाई मटकीची भाजी आणि 3 ते 4 चपात्या घेतल्या, ज्यामध्ये आपल्याला आरामात 25 to 30 ग्राम प्रोटीन भेटून जाईल. थोड्या टाईमनंतर आपण 30 मिलसुद्धा खाऊन घेऊ. तर भावना आपलं बाई जस्ट थर्ड मिलसुद्धा झाले. थर्ड मिलमध्ये आपण परत मटकीची भाजी आणि 3 ते 4 चपात्या घेतले, ज्यामध्ये आपल्याला आरामात 25 to 30 ग्राम प्रोटीन भेटून जाईल. थोड्या टाईमनंतर आपण फोर्थ मिलसुद्धा खाऊन घेऊ. तर भावना आपलं बाईचं डिनरसुद्धा झालं. डिनरमध्ये आपण बाई कढी भात प्लस आपले 2 ते 3 चपात्या पण होत्या, ज्यामध्ये आपल्याला 45 ग्राम प्रोटीन भेटून जाईल. सकाळपासून आपलं प्रोटीन बघकीच झाले. फर्स्ट मिल 35, सेकंड मिल 30, थर्ड मिल 30 आणि आताचं फोर्थ मिल 45, जे की मिळून झालं आहे आजचं प्रोटीन 140 ग्राम प्रोटीन. तर भावनाचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू डायरेक्ट मंडेच्या ब्लॉगमध्ये.